गावाकडे जायचं म्हटले की एक वेगळीच ओढ असते, मग ते सासर असो किंवा माहेर. आज होती सासरची यात्रा आणि त्याच्यामुळे आम्ही चाललो होतो सासरी. स्कार्फ बांधल्याच्या नंतर ना थोडा वेळ ना असा काहीसा माझा स्कार्फ होतो, मला काय अजून स्कार्फ बांधायला नीट जमत नाही. आणि त्याच्यानंतर ना गावाकडचे रस्ते बघत बघत ना आम्ही निघालो आमच्या गावाला. जसं जसं गाव जवळ येते ना तशी एक वेगळीच ओढ लागते, ती म्हणजे आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनाची. आई चोंबाबाई माता मंदिर म्हणजेच कुरवंडीचं ग्रामदैवत. सातगाव पठारावर वसलेलं एक सुंदर असं गाव, संपूर्ण पर्वतरांगांनी वेढलेलं, निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे आमचं यात्रा असल्यामुळे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर संपूर्णपणे दुमदुमत होता. सगळीकडे जल्लोष होता आणि आई चोंबाबाईचा उदो उदो सगळीकडे चालू होता. सगळीकडे ना इतकं सुंदर भक्तिमय वातावरण होतं आणि एकच आस होती, ती म्हणजे आई चोंबाबाईच्या दर्शनाची. आपापल्या परीने सर्वांनी देवीसाठी खण, नारळ, पानं, फुलं, हार आणि त्याचबरोबर पोळीचा नैवेद्य आणि 5 कणकेचे दिवे खास आजच्या दिवशी हे सगळं देवीसाठी आणलं होतं. आपल्या गावातील यात्रा आणि आपल्या गावातील लोक हे कधीही न संपणारं बॉन्ड आहे. अगदी जवळून देवीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ना मनोभावे देवाला ना दंडवत घातलं. देवीची आराधना ही दंडवत घातल्याशिवाय पूर्ण होत नाही असं म्हणतात. त्याच्यामुळे ना आम्ही सर्व दंडवत घालूनच देवीची आराधना करतो. देवीचं मंदिर खूप छान पद्धतीने सजवलं होतं. फुलांची रांगोळी आणि हे सगळं पाहून ना मन एकदम आनंदी झालं. आणि त्याच्यानंतर ना आम्ही निघालो आमच्या घराकडे. इतकं सुंदर वातावरण होतं घरी आणि टेरेसवर गेल्याच्या नंतर ना इतकी सुंदर हवा सुटली होती. एकदम छान अशा वातावरणामध्ये ना मस्त एन्जॉय केलं. आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर बघू शकता, डोंगर, दऱ्या आणि इतकं सुंदर वातावरण असतं, कुठेच जायची गरज नाही. छानपैकी जेवण केलं आणि आम्ही निघालो माझ्या माहेरी. आता आम्हाला ऑटोने प्रवास करायचा होता आणि त्याच्यानंतर ना रियांशला इतकी झोप आली होती ना की तो ह्या आजींच्या अंगावर ना झोपत होता कंटिन्यू. आजीने पण छान त्याला जवळ घेतलं आणि झोपवलं सुद्धा. आणि मग ना थोडंच अंतरावर ना माझं माहेर होतं आणि तिथून ना आम्ही पोचलो माझ्या माहेरी. माहेरी गेल्याच्या नंतर ना एक वेगळीच ओढ असते, ती म्हणजे ना सगळ्यात आधी तर आपल्या आईला भेटायची. आणि त्याच्यानंतर ना लकीली ना मला माझा भाऊ भेटला आणि त्याच्यानंतर ना भावाने आम्हाला घरापर्यंत सोडलं. रात्री होतं कीर्तन आणि छानपैकी बघा कीर्तन बघा किती मम्मी एन्जॉय करते. आणि त्याच्यानंतर आली ही आमची गर्ल, माझ्या बहिणीची मुलगी, आणि सुंदर असं पंक्तीतलं जेवण एन्जॉय केलं. आता हे मंदिर थोडं लांब असल्यामुळे ना वॉकिंग डिस्टन्सवर आम्ही चालत आलो होतो इतक्या रात्रीचं. छानपैकी जेवण केलं आणि त्याच्यानंतर वॉकिंग डिस्टन्सवरच आम्ही चालत घरीसुद्धा गेलो. रात्र होती पण काही भीती एवढी वाटली नाही कारण सगळे सोबत होतो. आणि त्याच्यानंतर बघा चंद्रसुद्धा खूप छान असं आकाशात दिसत होता. घरी आलो तर मामा दिसला, तर मामा राईड मारल्याशिवाय काय मुलं काय त्याला सोडत नाहीत. छानपैकी मामाने राईड मारलं आणि त्याच्यानंतर मग असा होता आमचा आजचा दिवस. ब्लॉग आवडत असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.